माझू सगळे कामं समजलीत. लोक काय म्हणतील, पैसे आत्ता देतो, नंतर देतो, अर्धे देतो, चालणार नाही. वेळच्या वेळी पेमेंट आणि चोख व्यवहार यासाठी ओळखता सगळे मला इथे. आलं लक्षात? अरे खूप शिकायला मिळेल तुला माझ्याकडनं. आजपासून तुम्हीच माझे लक आहात. अरे छे रे बाबा, लक वगैरे कसलं, एवढं नाही. नाही नाही, लक नाही, लक 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 मालक. हा हा, सारिका बोललीच होती अक्षर गाळतो म्हणून. ठीक आहे ठीक आहे, कामाला लाग. तू आता बघशील ऑफिसची कामं, मी बघेल फील्ड. फील्ड? तुला माहित नाही कुठून कुठून स्थळ आणावं लागतात. हा, चल लागला कामाला लाग. चल चल, ऑल दी बेस्ट. माझं ऐकत नाही राव, माझं ऐकत नाही राव, माझं ऐकत नाही राव, हाणून पाडतो सगळे डाव. माझं ऐकत नाही राव, ऐकत नाही राव. पट्टा करे जेव्हा काम, फुटे घरच्यांना घाम, खिशत नाही याच्या पैका आणि गप्पा नुसतं ऐका. माझं ऐकत नाही राव, ऐकत नाही राव. हो, ती बाय वन गेट वन ऑफर चालू आहे का? बाय वन गेट? अहो, त्या शेजारच्या चष्म्याच्या दुकानाचा बोर्ड येतो, इथे उन्हात वाळवायला ठेवलाय म्हणजे बाय वन गेट वन. चला निघायचं. हॅलो, नाही ते बाहेर गेलेत. नाही, फॉर्म द्यायचा असेल तर इथं येऊन द्यावा लागेल. नोटीस द्यायची आहे. 6 महिन्यापासून भाडं नाही दिलं दुकानाचं. बरं बरं, सांगतो. काय बंडलबाज माणूस आहे राव. म्हणे वेळच्या वेळी कामं करण्यासाठी प्रसिद्ध आहे, घेताना वेळच्या वेळी आणि देताना नोटीस पाठवायची वेळ येऊ देतो. होती घ्यायला आपल्याला काय करायचंय. नमस्कार. या बसा बसा. सांगा. मी नाही नाही नाही, काही सांगू नका. अहो, माणूस बघून वाटतो आपण. तुम्हाला एक से एक प्लॅन सांगतो मी. आपल्याकडं ना 3 प्लॅन आहेत. 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष प्लॅन. हा, आणि एकदा का मुदत संपली की लगेच रिन्यू करून देतो. काय म्हणता काय? हा, आणि जर रिन्यू नसेल तर डायरेक्ट नवीन. नवीन? ओ, काय सांगताय? चेष्टा वाटली की काय. आणि म्हणजे देव ना करो, तुम्हाला जर ते झालंच तर पुढची सगळी काळजी आम्ही घेऊ. तुम्ही का बरं घ्याल? सर्व्हिसच तशी आहे आपली. बरं बरं, ते राहू दे. मला ते पहिले फोटो दाखवा. फोटो? ब्रोशर? ब्रोशर ब्रोशर सध्या संपले. ते राहून दे, कॉम्प्युटरवर दाखवा. अहो, फोटोचं काय घेऊन बसलाय तुम्ही? अहो, मग लग्न करायच्या आधी फोटो तर बघितला पाहिजे ना पोरीचा. तुम्ही स्थळ बघायला आलात? मग तेव्हापासून मी तुम्हाला इन्शुरन्सचे प्लॅन सांगतोय. आपल्याकडे इन्शुरन्स केंद्र पण आहे ना. हा? आणि काय हो, मगाशी तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला विचारलं, तेव्हाच का नाही सांगितलं तुम्ही? तुम्हाला बोलायला तरी दिलं का? घ्या, म्हणजे ती पण आमचीच चुकी. याच कारणामुळे तुम्हाला कोणी पोरगी देत नसेल. हो, मग मला लग्न करायचं. लग्न होऊ द्या खर्च. अहो, या वयात किती खर्च करून काही फायदा होत नसतो. मी काय म्हणतो, कशाला थोड्यासाठी स्वतःलाही त्रास करून घेताय आणि त्या बिचाऱ्याच्या जीवाला त्रास करताय. त्यापेक्षा मी काय म्हणतो, इन्शुरन्स घे. 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष. हो, तू इन्शुरन्स ठेवा तुमच्याचकडे. काय माझी बुद्धी झाली आणि तुमच्याकडे आलो. राहू दे. हो हो हो, 10 वर्षावाला पण आहे. हा फोटो आणि हा फॉर्म. I hope you understand my urgency. Thank you so much. Sir, the pleasure is all yours. $248 आडवी रेग क, 218 आडवी रेग ब, 232 आडवी रेग ड, ठीक आहे. काही फोटोवर ना नाव ना नंबर.
म्हणे चोख काम करण्यात पटाईत आहे मी, प्रसिद्ध आहे. हे, जाऊ दे, आता आपण आलोय ना, आपण सगळं एकदम चोख करणार. अरे बाप रे, आता आता ह्याच्यावर नाव नाही, नंबर नाही, कसं बघणार? पण आपण आहे ना, माणूस बघून ओळखणार आहे. लावू आपण. होऊ दे खर्च. का नाही, का नाही, या 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 या. ये काय? नमस्कार. आम्ही ना हो, माणसं बघूनच ओळखतो आपण. सांगा, कुठला विमा हवाय? विमा नाव नोंदवायला इथे आलोय आम्ही. तेच ते. हो, सांगा. येणारा स्थळ बघतोय आम्ही, असेल तरच सांगा. स्पेसिफिकली US. अहो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आलायत. आत्ताच एक गिऱ्हाईक घेऊन गेलं. गिऱ्हाईक? हो, म्हणजे स्थळ. हो, स्थळ. हा त्याचा फोटो. बघू बघू. आधी 1000 रुपये. हे घ्या. 500, तसे, ठसे, उशे, 1000. ही कुठची ग भाषा? अक्षर गाळतो वाटतो. हा घ्या तुमचा फोटो. हँडसम आहे. हा मुलाचा फॉर्म. यात मुलाची सगळी माहिती आहे. आणि बरं का, मुलगा 1 महिन्यात लग्न करून परत US ला जायचं म्हणतोय. ते काय आहे ना, तिकडं तात्या महिन्याला नियम बदलतात ना. असंच कोणीतरी बघतोय आम्ही. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलगा पूर्णपणे व्यसनी आहे. व्यसनी? पूर्णपणे. निर्व्यसनी म्हणायचंय का तुम्हाला? हा. अक्षर गाळतो ना. अहो, 30च्या 30 गुण जुळतील यांचे. लाजल्या 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 लाजल्या. कुठे? नाही का? नाही, अशा वेळी लाजतात ना, म्हणून. वा वा वा. आता लवकरच मुलाच्या आई वडिलांना बोलवून आपण पुढची बोलणी ठरवूया. हा, पण मुलाच्या आई वडिलांना एकत्र नाही भेटता येणार. का? भक्त आहेत ना ते. भक्त? कुणाचे? अहो, भक्त नाही, भक्त. विभक्त? हा. अगं मग तुझा तर अर्धा प्रॉब्लेम सुटला. आता नवऱ्या मुलाला पटकन फोन करून बोलवून घेतो. आणि काय, मुला मुलीत वाद होणं फार गरजेचं आहे ना. संवाद? हुशार आहेत आई. बघा, लाजल्या लाजल्या लाजल्या. नाही का? या, लाजत नाही का? हॅलो. हा हा, आता काहीच बोलू नका. आता अंगठी घ्या आणि लगेच ऑफिस मध्ये या. हा, साईज? अहो, कुठल्या साईजची आणा हो, कुठल्या तरी बोटात जाईलच ना. मुलगी? अहो, मुलगी दिसायला एकदम सुंदर. हा, लाजल्या लाजल्या लाजल्या. तुम्हाला नाही हो, तुम्ही पटकन या, मी यांना थांबून ठेवतो. हा, या, येत आहे. तूच फोन केला होता ना, अंगठी घेऊन बोलवलं होतं. ते आहे, ये. हेच का ती? आहे, जमतंय. काय जमताय? अहो, हे कोण? तुम्हीच तर बोलवलं ना फोन करून. हा मुलगा आहे. यंदा कर्तव्य नाही. पण आपलं कर्तव्य ना.
आईची अंगठी पण घेऊन आलोय. हा सराबा बंद आहे ना. अहो तुमच्या मुलाशी का लग्न करेल आमची मुलगी? सोनं का लागलंय तिला? 56 पोरी त्याच्या माग आहेत माझ्या पोराच्या. हे आहे कुठं ग? एकदा रे कसं बोलावं लागतं. 56 पोरी लागल्या मागे तर नाव नोंदवायला कशाला आल्या इथे? आहे झालं नाही इन्सल्ट. थांब ग, आता बघतेस तुला. आणि तो कुठे गेला अंगठी घेऊन बोलावलेला? कुठे गेला तो? इथं तर होतं रे. कुठे? हा 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 अरे गड्या इथं बसलाय. ये बाहेर ये. लोकांना फसवतोय. नाही नाही, मी तर नवीन लागलो इथं. जे मालक सांगतील तेच करतोय. मालकाला पण बघतो. हाना रे हाला हाना. हो काय चाललंय हे? तुझ का रे मालक? नाही, मी नाव नोंदवायला आलोय. बिझी असेल तर येतो मी. ओ मालक, का खोटं बोलताय? कुठे जाताय मला सोडून? मालक थांब थांब थांब. अरे हाना हाना हाना.